नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत विद्यार्थ्यांसाठी शासकीय विमा योजना आणि आर्थिक मदत योजना याबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की कोणत्या योजना उपलब्ध आहेत, त्यासाठी अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि बरंच काही. सर्वप्रथम बोलू स्टुडंट इन्शुरन्स स्कीमबद्दल, जी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना अपघात कवच म्हणजेच ॲक्सिडेंट कव्हर आणि वैद्यकीय उपचार कवच म्हणजेच मेडिकल कव्हर मिळते. उदाहरणार्थ ₹20 मध्ये 1 लाख रुपये अपघात कवच, ₹62 मध्ये 5 लाख रुपये कवच आणि ₹422 मध्ये 2 लाख रुपये वैद्यकीय उपचार कवच. ही योजना ICICI लॉम्बार्ड आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांसोबत केली जाते. अर्ज कसा करायचा यासाठी काही स्टेप्स आहेत. 1. कॉलेज किंवा महाविद्यालय कार्यालयाशी संपर्क करा. 2. शिक्षण विभाग वेबसाईट तपासा. 3. विमा कंपनीशी संपर्क करा. 4. ऑनलाईन पोर्टल वापर. अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक असतात. विद्यार्थी ओळखपत्र, प्रवेश किंवा नामांकन प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, पालक किंवा विद्यार्थी उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो. टिप: काही योजना जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे देखील मागू शकतात. विद्यार्थ्यांसाठी इतर काही योजना. राजीव गांधी स्टुडंट ॲक्सिडेंट ग्रांट, अपघात झाल्यास आर्थिक मदत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आरोग्य विमा. नॅशनल स्टुडंट सेफ्टी स्कीम, गट विमा योजना. यूथ प्रोटेक्शन स्कीम, विद्यार्थी सुरक्षा योजना. ही योजना विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष लाभ देते. या योजना का महत्त्वाच्या आहेत? अपघात किंवा आरोग्य खर्चासाठी आर्थिक सुरक्षा, कमी प्रीमियममध्ये मोठा कवच, सरकारी मदतीमुळे अर्ज सोपा, विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होतो. मित्रांनो, अर्ज करताना नेहमी अधिकृत सरकारी पोर्टल किंवा महाविद्यालयातून माहिती घ्या. फॉर्म योग्य रीतीने भरा, सर्व कागदपत्रे तयार ठेवा. यामुळे तुम्हाला विमा कवच आणि आर्थिक मदत सहज मिळू शकेल. तर मित्रांनो, आज आपण शिकलो विद्यार्थी विमा योजना आणि सरकारी मदत योजना.